नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर अँगर मॅनेजमेंटच्या तिसऱ्या विशेष व्हिडिओबाबत विशेष विषयाबाबत चर्चा करणार आहे. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे त्या विषयाचं गाभा असा आहे की साधारणपणे माणसं राग का व्यक्त करतात. खरं तर माणसांच्या रागाच्या मागे अनेक मानसिक, शारीरिक आणि सामाजिक कारणं आहेत आणि ही समजून घेतल्याशिवाय आपल्या रागाचं योग्य परीक्षण व निरीक्षण होणार नाही. राग ही एक नैसर्गिक आणि तीव्र भावना आहे जी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अनुभवत असतो. माणूस राग का व्यक्त करतो याचं बऱ्याचदा आपल्याला जाणीव जागृती नसते. त्यामुळे ही क्लिप आपल्या रागाचं खरं कारण काय हे शोधायला आपल्याला मदत करेल. साधारणतः माणसं जी प्रामुख्याने रागवतात किंवा राग व्यक्त करतात ती विशेष करून स्वसंरक्षणासाठी. जेव्हा माणसाला स्वतःला किंवा त्याच्या प्रिय व्यक्तीला धोका जाणवतो तेव्हा तो रागाच्या स्वरूपात आपला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. हा निसर्गाचाच नियम आहे. प्राण्याप्रमाणे माणसाच्या शरीरात सुद्धा अशा वेळेस लढा किंवा पळा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्लाईट ऑर फाईट अशी प्रतिक्रिया निर्माण होते. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण होतात ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला किंवा माझ्या कुटुंबाला किंवा कुठल्या तरी माझ्या प्रिय व्यक्तीला धोका जाणवतोय, त्याला त्रास होतोय आणि ती एक संरक्षणात्मक यंत्रणा आपल्या शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी माणसं प्रचंड राग करतात. त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा अशा काही परिस्थितीतून जात असल्यास आपल्या संदर्भात हे निरीक्षण नक्की करा. दुसरा एक महत्त्वाचं असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याला असं वाटत असेल की आपल्यावर सातत्याने अन्याय आणि चुकीची वागणूक आपल्याला मिळत आहे तर माणसं राग करायला विसरत नाहीत. जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो किंवा कुणाशी तरी चुकीचे वागले जाते त्याच्या विरोधातला जो आवाज असतो तो मोठ्या प्रमाणात राग किंवा रागाच्या प्रमाणेच तो व्यक्त होणार. जेव्हा घरातले, कुटुंबातले, समाजातले काही नियम कुणीतरी मोडतो तेव्हा सुद्धा लोकांना प्रचंड राग येतात. त्यामुळे कुठेतरी अन्याय होत असेल आपल्यावर, कुठेतरी चुकीची वागणूक आपल्याला मिळत असेल, असं जर काही होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात राग निर्माण होऊ शकतो. असं जर काही घडत असेल तर स्वतःचं निरीक्षण करायला विसरू नका. तिसरा महत्त्वाचा जो कप्पा आहे ज्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला रागाची तीव्र भावना होते ती म्हणजे की मानसिक त्रास आणि भावनेचा उद्रेक. खूप वर्षानुवर्ष, बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये त्रासदायक असलेली घटना किंवा त्रासदायक असलेले भावनांचे पेटारे आपण जर दडपून ठेवलो तर आपल्याला राग नावाच्या कॉन्सेप्टला जन्म द्यावा लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, भीतीयुक्त वातावरणामध्ये आहेत आणि ती सहन करते वर्षानुवर्षे, दिवसेंदिवस, तेव्हा तो दबलेला मानसिक त्रास रागाच्या स्वरूपात बाहेर येतो. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपली परिस्थिती जेव्हा नियंत्रणात नसते आणि वेगवेगळ्या मानसिक त्रासातून आपण जेव्हा सामोरे जात असतो तेव्हा मात्र रागाच्या माध्यमातून ते बाहेर पडतं हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट रागाच्या संदर्भात असू शकते ती म्हणजे अपेक्षाभंग आणि अपयश. अपेक्षा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून ठेवतो, एखाद्या परिस्थितीकडून आपण एखादी अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा राग येतो. ध्येय न गाठणं, एखाद्या कामात वारंवार अपयश येणं किंवा अडथळा निर्माण येणं तर चिडचिड निर्माण होते आणि त्याचेच रूपांतर मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करण्यामध्ये होतं. अजून एक राग व्यक्त करण्याची एक महत्त्वाची कारण असं असू शकतं की इतरांना आपली मर्यादा, बाउंड्रीज ओलांडू न देण्यासाठी माणूस रागाचा वापर करतो. मला हे पटलेलं नाही आणि तुम्ही आता थांबलं पाहिजे हे व्यक्त करण्यासाठी सुद्धा तो रागवतो. किंवा राग व्यक्त केल्यानंतर आपला एक ठराविक दरारा निर्माण करण्यासाठी
किंवा घरामध्ये बाउंड्रीज तयार करण्यासाठी किंवा घरामध्ये पॉवर सिच्युएशन निर्माण करण्यासाठी सुद्धा माणसं रागवतात. तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी रागवणारी माणसं आपल्या आजूबाजूला समाजामध्ये दिसतात. तेव्हा ह्या कारणांमध्ये आपलं कुठलं कारण आहे का, हे सुद्धा आपण तपासायला हरकत नाही. आता उद्या किंवा परवा एक शेवटची याच्यावर एक क्लिप येईल. ती आहे की आता ह्या रागाच्या संदर्भात आपण जो काही अवेअरनेस तयार करतोय, तर शेवटी त्याचं मॅनेजमेंट कसं करावं या संदर्भात एक क्लिप येईल आणि ही रागाच्या संदर्भातली मालिका आपली थांबेल आणि नवीन एक विषय घेऊन आपण आपल्यापर्यंत भेटत राहू. थँक्यू सो मच. ऑल.